सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार। बघा, आजचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। विशेष म्हणजे संवर्ग 1 आणि 2 मध्ये जे मोडणारे शिक्षक बांधव आहेत तर यांच्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। संवर्ग 1 आणि 2 यामध्ये नक्की कोणते बांधव मोडत आहेत, ते आंतरजिल्हा बदली असो किंवा जिल्हांतर्गत बदली असो, दोन वेगवेगळे शासन निर्णय आणि दोन्ही शासन निर्णयामध्ये थोडाफार या संवर्ग 1 मध्ये काही अंशी फरक आहे। संवर्ग 2 मध्ये काही फरक नाही, परंतु संवर्ग 1 मध्ये काही आंतरजिल्हामधले जे संवर्ग 1 चे साठी जे निकष दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही जे उपसंवर्ग आहेत ते कमी आहेत आणि जिल्हांतर्गतमध्ये ही संवर्गाची संख्या काही वाढलेली आहे। परंतु हे दोन्ही असतील तरी जिल्हांतर्गत बदलीमधले कर्मचारी असो किंवा जिल्हा बदलीमधले असो, तर ह्या दोन्ही कर्मचाऱ्यांना नक्की कोणते पुरावे पडताळणीसाठी आवश्यक आहे, तर हे सक्षम पुराव्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ऐन वेळेस त्या ठिकाणी अडचण येणार नाही। आणि दुसरी गोष्ट, नक्की या पुराव्याच्या आधारे आपल्याला लक्षात येईल की नक्की कोणता कर्मचारी संवर्ग 1 मध्ये आपण मोडतोय का, संवर्ग 2 मध्ये आपण येऊ शकतो का। विशेष म्हणजे शिक्षण सेवकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण की त्यांचे सुद्धा बदली प्रक्रियामध्ये कसा समावेश होणार आहे या संदर्भाने बाबी या व्हिडिओमध्ये येणार आहेत। आणि म्हणून जे जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील बांधव, शिक्षक बांधव असू द्या, आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील बांधव असू द्या किंवा नवीन शिक्षण सेवक असू द्या, या सगळ्यांना माझा आग्रहाचं आव्हान आहे की तुम्ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, कारण की एखादी महत्त्वाच्या तरतुदीकडे तुमचं जर दुर्लक्ष झालं तर कदाचित आपल्याला त्यात मोठं नुकसान होऊ शकतं। याच्यामध्ये जर आपल्याकडून चुकीची माहिती काही गेली आणि कागदपत्र पडताळणीच्या विरुद्ध आपण सक्षम पुरावे सादर नाही करू शकलो तर खोटी माहिती दिली याच्या आधारे आपल्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते। विशेष म्हणजे आपल्याला बदली प्रक्रियेतून पुढचे 5 वर्ष बॅन सुद्धा केलं जाऊ शकतं। ओके, तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आहे, म्हणून या ठिकाणी प्रत्येकानं हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा। आणि दुसरी गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तत्काळ सबस्क्राईब करा। आणि आपले जे संवर्ग 1 आणि 2 मध्ये इतर बांधव आहेत ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सर्व ग्रुपवर शेअर करा, वैयक्तिकरित्या सुद्धा शेअर करा, एवढी एक आग्रहाची विनंती या ठिकाणी असेल। आणि जर आपल्याला काही या संदर्भात काही अडीअडचणी आणखी शंका कुशंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा। विशेष म्हणजे शिक्षक बदली असेल, बाकी इतर कोणत्याही शिक्षकाशी संबंधित ज्या काही आपल्या अडीअडचणी असतील ते या कमेंट्समध्ये आपण करू शकता। कमेंट्सला मी प्रत्येक कमेंट्स वाचून त्याला उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असतो। ओके, तर सगळ्यांनी ह्या गोष्टी करा। आणि याच्या संदर्भातील जे काही GR वगैरे असतील ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी भेटतील। आणि म्हणून जर संबंधित काही GR वगैरे आणि हे सक्षम जे पुरावे आहेत याची देखील PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवणार आहे, जेणेकरून तुम्हाला तेथून ते डाउनलोड करता येईल। ओके, धन्यवाद। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, आता हे सक्षम पुरावे नक्की कोणते ते आपण या ठिकाणी प्रथमतः पाहणार आहोत। ओके, बघा, त्यासाठी आपण स्क्रीनवर जाऊ। स्क्रीनवर माझ्याकडे या ठिकाणी एक PDF आहे। ही PDF खूप महत्त्वाची आहे। ही जी PDF आहे ही बनवली आहे अहमदनगरचे जे शिक्षणाधिकारी होते, जिल्हा परिषद अहमदनगरचे, यांनी ही बनवली होती की त्यांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळेस संवर्ग 1-2 चे कोणते पुराव्यानुसार हे पडताळणी व्हावी यासाठी त्या ठिकाणी ते 2022 मध्ये ही बनवलेली होती। 7 एप्रिल 2021च्या शासन निर्णयानुसार ही बनलेली आहे। परंतु आज देखील यातील जे मुद्दे आहेत संवर्ग 1 आणि 2 चे जवळपास सगळे मुद्दे हे आपल्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदली प्रक्रियामध्ये सुद्धा आहेत। यातले काही कमी जास्त आहेत या दोन्ही प्रक्रियेमध्ये, परंतु ह्या PDF मध्ये आलेल्या सगळ्या मुद्द्यांचा विचार केलेला आहे, म्हणून आज देखील ही PDF आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शक त्या ठिकाणी ठरते। आणि म्हणूनच याचा आपण पूर्णपणे मागोवा घेणं गरजेचं आहे। बघा, आता पहिल्यांदा आपण पाहू की विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मध्ये नक्की कोणते शिक्षक येत आहेत आणि त्यांना कोणते प्रमाणपत्र कागदपत्र तपासणीच्या वेळी द्यावे लागणार आहेत। बघा, आता याच्यामध्ये जवळपास 20 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत संवर्ग 1 चे, परंतु यातले 1 ते 14 मध्ये या ठिकाणी आंतरजिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली दोनोसाठी कॉमन आहेत 1 ते 14, आणि 14 पासून पुढचे जे 15 पासून 20 पर्यंतचे हे जे 6 आहेत ते फक्त जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी आहेत। हा एक फरक आहे ह्या दोन मधला, आणि या दृष्टिकोनातून आपण थेट पाहूयात।
बघा, जर संवर्ग 1 मध्ये मोडणारा जर पक्षघाताचा आणि ज्याला पॅरालिसिस झाला असं जर शिक्षक असेल तर त्यानं जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आवश्यक आहे. विशेष म्हणजे कोणत्याही जिल्हा शल्य चिकित्सक कोणत्याही जिल्ह्यात असेल तरी तुम्हाला ते पुरेसं आहे. ओके. दुसरा जो यातला प्राधान्यक्रमानुसार दिव्यांग शिक्षक आहे. बघा, आता ह्या दिव्यांग शिक्षकामध्ये सुद्धा सामाजिक न्याय विषय सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक 14 जानेवारी 2011 मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. याच्यामध्ये जे दिव्यांग शिक्षक आहे त्यांना UDIDचं प्रमाणपत्र ऑनलाईन केलं या ठिकाणी आवश्यक आहे. ओके. हे ऑनलाईन करावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. शासन निर्णय सुद्धा स्पष्ट तरतूद आहे या दृष्टिकोनातून. हे जर दिव्यांग शिक्षक तुम्ही असाल तर तुम्ही ते कराच. त्याशिवाय मानसिक विकलांग मुलाचे पालक, बघा पालकांची व्याख्या परत दिली. पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ. मग जर तुमचे जर मुलं मानसिक विकलांग व दिव्यांग असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा इथं दिलेलं आहे. मतिमंद व अपंग मुलांच्या पालकांसाठी असल्यास असं पाल्य 18 वर्षापेक्षा जर अधिकचा असला तर न्याय अधिनियम 1999 अन्वये सक्षम प्राधिकारी यांच्याकडे पालकत्वाचा दाखला त्यासाठी आवश्यक आहे. आणि हे मानसिक विकलांग व दिव्यांगचं तुम्हाला ऑनलाईनचं UDIDचं प्रमाणपत्र यांचं सुद्धा लागेल. तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे जे काही शिक्षक आहेत तुमच्या जोडीदाराचं सुद्धा हे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जे प्रमाणित करून तुम्ही ते ऑनलाईन केलेलं आहे तर हे प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे. 3 नंबरला आहे हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी. मग हे हृदय शस्त्रक्रिया झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जन्मापासून एकच मूत्रपिंड किंवा मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक किंवा डायलिसिस सुरू असलेले जर शिक्षक असतील तर त्यांना सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक यांचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. 5 नंबर यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक यांना सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक यांचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी आवश्यक आहे. बघा, यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक यांना सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक यांचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. 6 नंबरचं जे आहे कॅन्सर कर्करोगाने जे आजारी शिक्षक आहेत त्यांना सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. 7 नंबरला मेंदूचा आजार असलेले शिक्षक आहेत जे ज्यांना झालेला आहे त्यांना सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक यांचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. 8 नंबरवर थॅलेसिमिया विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्रांच्या दोषामुळे उद्भवणारे आजार. मग याच्यामध्ये उदाहरण दिलं की मिथिल मेलॉनिक ॲसिडिमिया, MMA क्लासिकल टाईप म्युटेस डिफिशियन्सी यांचं सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. बघा, जन्मजात गुणसूत्रांच्या दोषामुळे अनेक आजार संभवतात. यामधला कोणताही आजार जर असेल याच्यामध्ये फक्त उदाहरण दिलं आहे, बाकीचे सुद्धा आजार असू शकतात. आणि ते जर असेल तर तुमच्या मुलांचं जरी असेल तरी त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांचं प्रमाणपत्र. बघा, आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी किंवा विधवा जर असतील तर यांना देखील सक्षम त्या संदर्भातील प्रमाणपत्र देणारे जे सक्षम प्राधिकारी आहेत यांचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. विधवा शिक्षक असेल तर या ठिकाणी पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागेल. त्याचसोबत इथं जर एवढंच दिलं असेल तरी तुमचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल तर चांगली गोष्ट आहे. काही ठिकाणी मागच्या याच्यामध्ये लग्नपत्रिकासुद्धा मागितलेल्या होत्या, परंतु अर्थातील लग्नपत्रिका मागण्याचा आणि त्यांच्यावर तुमचा दावा नाकारण्याचा काहीही संबंध नाही. जरी कोणी मागितलेले असते ॲडिशनल, परंतु नाही म्हणून तुम्हाला अडचण येणार नाही. परंतु तुमचे ते पती आहेत हे सिद्ध करण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि त्यांचं मृत्यू झाल्याचं हे 2 प्रमाणपत्राचं सुद्धा तुम्ही विधवा शिक्षकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कुमारिका शिक्षक असतील तर त्यांनी स्वयं घोषणा प्रमाणपत्र स्वतःचं त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे की आमचं लग्न झालेलं नाही वगैरे वगैरे. आणि हे जर खोटं जर आढळलं, असं जर चुकीचं कोणी दिलं तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते किंवा शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा देखील फौजदारी स्वरूपाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे स्वयं घोषणापत्र देखील खूप महत्त्वाचं असतं. ओके. त्याच्यानंतर परित्यक्त्या घटस्फोटित महिला कर्मचारी असेल तर याबाबतीत घटस्फोटाबाबत न्यायालयीन निर्णयाची प्रत या ठिकाणी मागितलेली आहे त्यांनी. तर वयाची 53 वर्ष पूर्ण झालेले जे शिक्षक आहेत तर तुम्हाला सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आहे जे सिद्ध करेल की तुम्ही 53+ वयाचे शिक्षक आहात. त्याच्या जन्मतारखेच्या आधारे तुम्हाला त्या ठिकाणी सिद्ध करता येईल. 14 नंबर जे आहे स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात, परंतु तुम्ही जरी असाल तरी तुमचा तो स्वातंत्र्य सैनिक जो आहे तो जोपर्यंत जिवंत आहे, हयात आहे, तोपर्यंतच तुम्हाला याचा लाभ घेता येईल. आणि याचं सुद्धा सक्षम प्राधिकारी याच्या संदर्भात जे असतील त्यांचं प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे. बघा, इथपर्यंत
आंतरजिल्हा बदलीमध्ये ह्या 14च बाबीचा उल्लेख आहे आणि जिल्हांतर्गत बदलीमध्ये ह्या 14 प्लस खालच्या 6 ह्या सगळ्या बाबींचा उल्लेख आहे. तर त्या दृष्टिकोनातून जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी खालचे प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, खालील आजार आणि ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक आणि त्याच्यासाठीचा सक्षम पुरावा. बघा 15 नंबर आहे, रद्द शस्त्रक्रिया झालेले जर तुमचा जोडीदार असेल. बघा काय सांगितलंय, जोडीदाराच्या व्याधी दिलेल्या आहेत आणि जोडीदाराला जर अशा व्याधी असतील तर त्या जोडीदार शिक्षक, तो जो शिक्षक आहे ज्याचा जोडीदार आहे त्याला देखील हा लाभ मिळणार आहे. त्यासाठी रद्द शस्त्रक्रिया जर तुमच्या जोडीदाराची झाली असेल तर जिल्हा शल्य चिकित्सकाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. 16 नंबर आहे, जन्मापासून एकच मूत्रपिंड किडनी असलेले किंवा रोपण केलेले किंवा डायलिसिस सुरू असलेला तुमचा जोडीदार असेल तर त्याला देखील जिल्हा शल्य चिकित्सकाचं प्रमाणपत्र लागणार आहे. 17 नंबर, यकृत प्रत्यारोपण झालेले जर कर्मचारी असतील तर त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचं प्रमाणपत्र व जोडीदार असल्याचा पुरावा, हे प्रत्येकाला तुम्हाला जोडीदार असल्याचा पुरावा तर प्रत्येकाला द्यावा लागेल. विवाह नोंदणी प्रमाणपत्र वगैरे देऊन तो पुरावा तुमचा पूर्ण होऊ शकतो. बघा त्याच्यानंतर कॅन्सरने आजारी असलेले जे कर्मचारी आहेत त्यांना देखील जिल्हा शल्य चिकित्सकाचं प्रमाणपत्र आहे. मेंदूचा आजार असलेले झालेले जे कर्मचारी आहेत त्यांना देखील जिल्हा शल्य चिकित्सक यांचं प्रमाणपत्र किंवा आणि जोडीदार असल्याचा पुरावा हे प्रत्येकालाच येणार आहे. आणि थॅलेसिमिया विकारग्रस्त जर तुमचा जोडीदार असेल तर त्यांना देखील जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र आणि जोडीदार असल्याचा पुरावा. यासाठी बघा हे 7 एप्रिल 2021च्या शासन निर्णयानुसार हे वरचे सांगितलेलं होतं, परंतु 23 मे 2023 असेल किंवा 18 जून 2024 याच्यामध्ये देखील हे प्रवर्ग आहेत, त्याच्यामुळे त्यांना देखील ह्या गोष्टी लागू होतात. आता बघा विशेष संवर्ग भाग 2 शिक्षक जे आहेत पती पत्नी एकत्रीकरणात, तर त्यांच्यासाठी कोणते सक्षम पुरावे आवश्यक आहेत. तर बघा जर जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये जर आपण विचार केला तर पती पत्नी एकत्रीकरण मध्ये कोण येतात, तर असे 2 कर्मचारी ज्यांच्यामध्ये सध्याचं दोघाचं अंतर 30 किलोमीटरपेक्षा जर अधिक असेल तरच त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि दोघंही एकाच जिल्ह्यात आवश्यक आहेत आणि 30 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर. आणि जर आंतरजिल्हा बदलीच्या बाबतीत जर आपण या ठिकाणी या संवर्गांचा विचार केला तर तुमचा जोडीदार स्वतःचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला आंतरजिल्हा बदलीमध्ये पती पत्नी एकत्रीकरणाचा लाभ त्या ठिकाणी घेता येईल. बघा याच्यामध्ये जी वर्गवारी आहे त्याच्यामध्ये दोघेही जर जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर तुम्हाला कार्यरत कार्यालय प्रमुख यांचं जे आहे त्यांचं प्रमाणपत्र लागेल. विशेष म्हणजे तुमच्या जोडीदाराचं, आता ज्यांना बदली करायची त्यांच्या जोडीदाराचं जिथं तो कार्यरत असेल त्या कार्यालय प्रमुखाचं प्रमाणपत्र लागणार आहे. कारण तुम्ही तर स्वतः फॉर्म भरताय म्हणजे तुम्ही सिस्टीम आहेत, सिस्टीममध्ये तुमचं नाव आहे, तुमची जास्त अडचण नाही, तुमचं जोडीदाराचा जो कार्यालय प्रमुख आहे त्यांचं तुम्हाला प्रमाणपत्र लागेल. 2 नंबरला आहे पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासकीय असेल त्यांच्यासाठी सुद्धा कार्यालय प्रमुख यांचं प्रमाणपत्र. पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर त्यांनाही कार्यालय प्रमुखांचं प्रमाणपत्र. पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल, उदाहरणार्थ नगरपालिका महानगरपालिका, तर यांना देखील कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. 5 नंबर आहे पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील जर कर्मचारी असेल तर त्यांना नियुक्ती प्राधिकारी यांच्या आदेशाच्या प्रत किंवा दाखला सुद्धा तुम्ही देऊ शकताय त्याचा, किंवा जर नियुक्ती आदेशाची जर प्रत असेल एखाद्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातला जर कर्मचारी तुमचा जोडीदार असेल तर त्यांच्या नियुक्ती प्राधिकारी यांचा दाखला किंवा त्यांच्या नियुक्ती आदेशाची तुम्हाला प्रत त्या ठिकाणी सादर करावी लागेल. आणि 6 नंबरला आहे पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक कर्मचारी असेल तर तुम्हाला सक्षम प्राधिकारी यांची वैयक्तिक मान्यता प्रत त्या ठिकाणी दाखल करावी लागणार आहे. बघा एखादा जर संस्थेच्या शाळेतील जर कर्मचारी असेल तर त्यांना सक्षम प्राधिकारी यांचं वैयक्तिक मान्यता असलेलं प्रमाणपत्र त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. ओके, तर ही गोष्ट त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर एक जो मुद्दा आणखी जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये आलेला आहे की दोघेही शिक्षक असून दोघांपैकी एक जर तुमचा जोडीदार शिक्षणसेवक किंवा दोघंही शिक्षणसेवक असतील किंवा एक जोडीदार तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात जरी असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी
या प्रवर्गाचा लाभ त्या ठिकाणी जिल्हांतर्गत बदलीमध्ये मिळू शकतो. फक्त तुम्हाला त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचं तुम्हाला त्यांच्या आदेशाची प्रत लागेल नियुक्ती प्राधिकाऱ्याची, किंवा त्याचा दाखला तुम्हाला या ठिकाणी त्यांचा देखील सादर करावा लागेल. हे जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी संवर्ग 2 मध्ये त्या ठिकाणी येऊ शकता. अशा प्रकारे संवर्ग 1 आणि 2 यांचं या ठिकाणी या पद्धतीनं आपण जर हे प्रमाणपत्र दिले तर त्या ठिकाणी आपण संवर्ग 1-2चा आपल्याला लाभ घेता येईल. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, कोणीही चुकीची माहिती भरून चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी या बदली प्रक्रियेमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. जर ते सिद्ध झालं, जर त्याच्या विरोधात तक्रारी झाल्या आणि तुमचा दावा जर खोटा निघाला, तुम्ही अनावधानाने केलेला असू द्या, चुकीनं केलेला असू द्या, कसे असू द्या, तुमच्यावर कार्यवाही अटळ आहे. आणि म्हणूनच खरंच आपण त्या प्रवर्गात मोडतो का हे समजण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही मिस करू नका. जे लोक असे आहेत की त्यांना वाटतंय जनरल संवर्गातले आहेत आणि या संवर्गातील चुकीची माहिती भरल्यामुळं आपल्यावर जर अन्याय होत आहे, तर अशाने देखील हा व्हिडिओ सगळा पहा. आणि काल देखील मी संवर्ग 1च्या बाबतीत जो व्हिडिओ बनवलेला होता तो देखील सगळा पहा. आणि जर याच्यात जर कोणी काही चुकीचं माहिती हे करत असेल तर नक्की त्यावर आक्षेप घ्या. आणि तुम्हाला आक्षेप घेणं शक्य नसेल तर त्या व्यक्तीची माहिती माझ्याकडे म्हणजे आमच्या संघटनेकडे म्हणजेच अटल शिक्षक संघटनेकडे तुम्ही निवेदनाद्वारे द्या. आणि त्यासोबत त्यांनी जे काही चुकीचं जर केलं असेल तर त्याचा सक्षम पुरावा जोडा. जर आपल्याकडे सक्षम पुरावासह आपण अटल शिक्षक संघटनेकडे तक्रार केली तर त्याची आम्ही संबंधिताकडे पाठपुरावा करण्यासाठी नक्की प्रयत्न त्या ठिकाणी आमचे असतील. आणि ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. तर या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ संवर्ग 1-2साठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच जनरल संवर्गातील लोकांसाठी देखील त्यांच्यावर अन्याय होऊ नये याच्यासाठी ह्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून कुठेही स्किप न करता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पहा. या संदर्भातील हे जे पत्रक आहे ते देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. आणि त्याशिवाय बाकीचे जे शासन निर्णय आहेत ते देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या संदर्भातील जिल्हांतर्गत बदली आंतरजिल्हा बदलीचे तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत सगळ्याला एक आव्हान आहे की चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबण्याचं कोणीही विसरू नका. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्यासारख्या संवर्ग 1-2लाही याचा लाभ मिळेल. आणि जर संवर्ग 1-2चा चुकीचा लाभ कोणी घेत असेल तर जनरल संवर्गाला त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ह्यांचं पितळ उघड करण्यासाठी देखील या व्हिडिओचा मदत होईल. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.